विदर्भ ही संतांची भूमी आहे, पण त्यामध्ये हे सर्वश्रेष्ठ संत गाडगे महाराज की त्यांचा कोणी गुरु नाही आणि त्यांचा कोणी चेला नाही. रंजल्या गांजल्यांसाठी कामी पडणारा हा माणूस कधी कुणाकडून अपेक्षा केली नाही. त्यांचा गोदावरी नदी नाशिक येथे मठ आहे. त्या नाशिकच्या मठाचं सर्व विहंगम दृश्य आणि पूर्ण मठ मी तुम्हाला दाखवतो. हे आहेत मठाचे संचालक देशमुख. हा एकदमच पोर्शन हे झालं म्हटलं. इथं कसं काय ओपन झालं हे इथं 1980 साली हां इमारत पडली. संस्थेची इमारत होती, 3 मजली इमारत होती. हां म्हणजे महानगरपालिकेचं ड्रेनेजचं पाणी त्यात मुरत होतं. अच्छा. कालांतराने ती ढासळत गेली आणि या इमारतीच्या नंतर इथं महाराज तुम्ही बहुतेक हो मी असं ऐकलं होतं की बा हे इथली जी बिल्डिंग होती ते पडल्यानंतर यासाठी तुम्ही उपोषण सुद्धा केलेलं होतं म्हणून. आमरण उपोषण तो विषय कसा काय मग? आमरण उपोषण असं होतं की संरक्षण भिंत बांधा. हे म्हणजे हे बांधलेली हा हा इथं त्यावेळेस 75 लाख खर्च होता, हां पण तो 75 लाख गव्हर्नमेंट नाही म्हणे. हां मग त्याच्यानंतर 12 वर्षानंतर 75 लाखाचे 1.25 कोटी झाला आणि 1.25 कोटीची इमारत हे भिंत बांधल्या गेली. आणि म्हणजे त्यावेळेचा जो कार्यकाळ होता तुझा कुणाला सांगितला 1980 सालचा, त्याच्यामुळे ते रूटिंगमध्ये जे होतं ते हे उद्यान आहे नाही? हो हे म्हटलं उद्यान. हा उद्यान हे कुणाल इथे जवळजवळ 50 रूम्स आहेत की एक स्वस्त दरात गरजूवंतांना त्या दिल्या जातात. या धर्मशाळेवर येताना हे तिसरं गेट आहे, म्हणजे यामधून सुद्धा येऊ शकतोय. संस्थेची आहे. इथे इमारत होती, 3 मजली इमारत होती, ते पडली. हे आहे कार्यालयाची बिल्डिंग आणि खाली कार्यालयाच्या बिल्डिंगमध्ये 2 हॉल आहेत. जेथे जेथे हिंदूंचे पवित्र स्थळं आहेत त्या त्या ठिकाणी महान संत श्री संत गाडगे महाराज यांनी गरीब गरजूवंतांना स्वस्तात तिथे राहण्याकरता धर्मशाळा बांधून ठेवलेल्या आहेत. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्याला पाणी असे त्यांच्या म्हणीप्रमाणे ते कधी या धर्मशाळेत मुक्कामी राहिले नाहीत. खरंच महान संत होते. नदीत कधी पाणी वरता येत नाही का मग? येते इथपर्यंत येते. आपण अच्छा. उभं इथपर्यंत पूर असतो. अच्छा अच्छा. पण कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. नाही, हे रूम कशाचे आहेत मग? हे सेवक लोक वगैरे राहतात हां. इथे. यात्रेकरू हे हॉल आहेत. हो पहिल्यांदा आपण बाहेरचा पोर्शन दाखवला आणि नंतर आतला जो गाभारा असते तो एकदम जुन्या पद्धतीचा आहे. गाडगे महाराजांनी हे एवढं मोठं करून टाकलं. तुम्ही कोणत्या साली होते इथं? कोणत्या वर्षी होते? मी त्यावेळेस 96. त्यानंतर कोणाच्या हाताखाली होते तुम्ही इथं? अशोकराव देशमुख. त्यानंतर तुमच्या हातात कधी आलं हे? 12-14 वर्ष झाले. 14 वर्षापासून तुम्ही आहे. ह्या वास्तूमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल केला नाही का? हे दाखव रे. वास्तूमध्ये कुठं? गाडगे बाबाच्या हातची वास्तू आहे. हां. 1930 साली बाबांनी स्वतः स्थापन अरे केली. 1930 साली स्वतः गाडगे बाबांनी स्थापन केलेली धर्मशाळा. म्हणजे इथली हे धर्मशाळा गाडगे महाराजांची आहे. हो हो. त्यानंतर हे मूर्ती एकदम दर्शनीय भागात आहे. हो हा. बरं, यामध्ये सुधारणा काही झाली नाही की? सुधारणा म्हणजे बाबाच्या हातचं स्ट्रक्चर असल्यामुळे हां. आहे तसाच ठेवायचा, पण तेच मेंटेनन्स व्यवस्थित करायचा. नाही स्वच्छता म्हणजे जे हो. मग काही नाही, फरशा होत्या, माती होती. हां. त्याच्यानंतर त्याच्यावर पाण्याच्या मुळे थोडंसं या इकडे पाणी येऊन राहिलं आणि इकडे. आणि वरचा जो भाग आहे तो कुठला मग? tiles. संस्थेचाच भाग आहे पूर्ण संस्थेचा भाग आहे. त्याच्यावरच आहे. त्याच्यावरच आहे. तो रूम किती आहेत मग? ह्या 53 रूम आहेत. 53 रूम. हो. आणि काही हॉल आहेत. हां. 4 हॉल आहेत मोठे. अच्छा. एकाच दिवशी जवळजवळ 1200 ते 1500 लोक राहतील एवढी कॅपॅसिटी आहे संस्थेत. बरं, काही भाडं गिळं वगैरे काही नाही का? 35 रुपये एका व्यक्तीचा चार्ज आहे एका दिवसाचा. 35 रुपयाच्या मध्ये मेंटेनन्स होते काय? मेंटेनन्स म्हणजे नाना पाना तोटा याच्यावरच आहे. हां. मग त्याच्यातूनच काही लोक किरकोळ देणगी वगैरे देतात. हां. त्यातून हे सगळं मेंटेनन्स वगैरे होतं. अन्नदान चालतं इथं. अच्छा. स्वतः गाडगे बाबांनी सुरू केलेलं अन्नदान आहे. हां. 1936 साली.
म्हणजे जे स्ट्रक्चर आता मग इथं हे ज्या रूममध्ये इकडच्या साईडच्या रूम आहेत हो तिथं कॅन्सर पेशंट असतात. कॅन्सर पेशंट फक्त. हो. आता सध्या किती आहेत मग इथं? सध्या 10 कुटुंब आहेत. अच्छा. हां पेशंट येतात, पेशंटचे नातेवाईक वगैरे हां हां. इलाज होईपर्यंत इथं थांबतात. मग आता हे किती दिवस राहतील इथं? साधारण किमोथेरपी रेडिएशन जवळजवळ 1-1.5 महिना चालतं. मग हे केमोथेरपी हे सर्व जे रेडिएशन हे कोण देते? ते इथले हॉस्पिटल आहेत नाशिकचे 2-3 चांगले मोठे हॉस्पिटल आहेत. नामको चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे. म्हणजे फक्त तुम्ही राहायची व्यवस्था करता? राहायची व्यवस्था इथे करतो. ह्या उंच कळ्यावर जातं. हो इकडे एक काय आहे आपलं? इकडे ऑफिस आहे. हां हां. ॲक्च्युली धर्मशाळेचं बांधकाम वरून खालपर्यंत आलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा खाली नव्हतं? खाली नाही, वरून बांधकाम करत आणलेलं आहे गाडगेबाबांनी स्वतः. हां. 1930 साली आणि 32 साली बांधकाम पूर्ण झालं. धर्मशाळा 32 साली उभी राहिली. 1930ची स्थापना आहे संस्थेची. म्हणजे तुम्ही तुमचे वडील यामध्ये आजोबा वडील हो काय जबरदस्त आहे हो. कधी असं नुकसानदायक झालं नाही? हो ह्यात आपण ग्राउंड फ्लोअरवर चाललो. हो हा टेकडीचा भाग होता. हा हनुमानगडी नावाने प्रसिद्ध होता. पहा बरं खाली दाखवा बरं, कॅमेरामन खाली दाखवा बरं. हे ऑफिस नाही? हो हे ऑफिस मग महाराजांच्या हातचंच असेल? हो त्याच वेळेसचं सगळं. परवानगी शिवाय आत नाही, पण व्हिडिओ घेऊ शकतो ना आपण? हो वा घेऊ शकता. या म्हटला तुमच्या वडिलांचा फोटो? हे इकडे अशोकराव देशमुख. म्हणजे ह्या तुमच्या वडिलांचा फोटो हो आणि हे हे अच्युतराव दादा दादासाहेब आहे. हे संस्थेचे देणगीदार आहेत. हा. पण महाराजांच्या इथे कुठे असा पॉश आहे, स्वच्छता सर्व आहे, हो पण असं जे ऑफिस टाईप असते सुधारणेत हो हो आधुनिककडे तुम्ही वळली नाही. जे आपलं जुनं आहे हो हो त्यामध्ये पण सुटसुटीत. हे बाबांचा संदेश 10 कलमी जो संदेश आहे अच्छा. तो मूर्ती रूपात आहे. हां हां भुकेल्यांना जेवण, ताणलेल्यांना पाणी, हां. हिंसाबंदी वगैरे. आणि हे दर्शनी भागातलं इथं प्रार्थना होते का? प्रार्थना असते इथे सकाळ संध्याकाळ 2 टाइम. म्हणजे आजकाल जुन्या वस्तूच मॉडिफिकेशन करून लोकांसमोर हो त्याचं प्रात्यक्षिक केले जाते. पण तुम्ही जुन्यात ज्या वस्तू आहेत किंवा वस्तू आहेत हो त्या जशाच्या तशा ठेवून कुठल्याही प्रकारचं त्यांनी मॉडिफिकेशन केलं नसताना किती उत्कृष्ट दिसते पाय. हे आहे गोदावरी नदी समोर दिसते ते, आणि हे आहे गाडगे महाराज यांनी स्थापन केलेला धर्मशाळा. खरंच अतुलनीय काम होतं गाडगे महाराजांचं आणि निस्वार्थीपणे. हे उंच टेकडीवर म्हटलं हे धर्मशाळा आहे. रमणीय वाटते पण इथं. हो म्हणजे गाडगे महाराजांनी जे धर्मशाळेसाठी जागा निवडली हो ते खरंच पुढील त्यांनी विचार करूनच निवडली असं म्हणण्यास काही हरकत नाही. हो गोदावरी नदीच्या काठी नाशिक येथे हा गाडगे महाराज यांचा मठ आहे. पण त्यांनी त्या मठात कधीच मुक्काम केला नाही. मठाच्या बाहेर ते झोपडीतच राहिले असे हे थोर संत. गरीब गरजूवंतांना नाशिकमध्ये 35 रुपयात रूम आहे. हा संदेश गरजूवंतापर्यंत पोचला पाहिजे. त्यासाठी तुम्ही गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे म्हणून शेअर करा. लाईक करण्यास विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश साखरे.